अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी श्री लक्ष्मीकारक अमावस्या सेवा कोणत्या करायच्या आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। याआधीही चॅनलवर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून आंघोळ करायची आहे आणि गायत्री मंत्र म्हणायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर नदी तीरावर किंवा मग तीर्थक्षेत्री पंचगव्य लावून स्नान करायचं आहे। जर असे केले तर अतिउत्तम आहे। आणि पंचगव्य पुढे ही सर्व दिंडोरी प्रणित केंद्रात मिळते, जिथे स्वामी समर्थांचं केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला पंचगव्याची पुढे मिळेल। तेव्हा ते पंचगव्य लावून आपल्याला स्नान करायचं आहे। त्यानंतर घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी एका वाटीत पिवळी मोहरी घेऊन व यज्ञकुंडातील रक्षा, उदबत्तीची रक्षा किंवा मग उदी एकत्र करून 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं आहे। त्यानंतर ते घरात सर्वत्र टाकायचं आहे। ते घरात सर्वत्र टाकल्याने वाईट शक्ती, दुष्ट शक्ती व वाईट व्यक्तींपासून संरक्षण होते, इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते। त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे। ही सेवा दिवे लागण झाल्यावर संध्याकाळी करायची आहे। संध्याकाळी करून त्या मोहऱ्या घरात टाकायच्या आहेत आणि जर तुमचं स्वतंत्र घर असेल तर घराच्या कंपाऊंड मध्ये व बाहेर टाकावायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे। तसेच दर अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराच्या जवळ मारुतीचे मंदिर असेल किंवा शनी मंदिर असेल किंवा नवग्रह मंदिर असेल किंवा कालभैरव मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन नारळ आणि खडे साखर ठेवायचं आहे। त्यांचा मान सन्मान करायचा आहे, नमस्कार करायचा आहे। हे आपल्याला दर अमावस्येच्या दिवशी करायचं आहे। तसेच घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ जप व महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि या नारळाचा अमावस्येच्या दिवशी उतारा करायचा आहे। तर घरातील इतर प्रश्न व व्यक्ती फारच गंभीर आजारी असेल तर शेंदुराने त्या नारळावर त्रिशूल काढायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे। तसेच आपल्या घरातील, ऑफिस मधील, दुकानातील आळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून त्यानंतर पाण्याच्या बाटलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसायचं आहे। किंवा आपलं ऑफिस असेल, दुकान असेल तर ते स्वच्छ पुसायचं आहे। मी केंद्रात उपलब्ध असलेले श्रीनिवासचे फ्लोर क्लीनर घेतले तरी ज्याने जरी ते पुसलं तरी चालणार आहे। अशा प्रकारे आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे। त्यानंतर हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसायचा आहे। उंबरठ्यावर त्याचं लेपन करायचं आहे। तसेच आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा करायचा आहे आणि हा उतारा करताना स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे। जेव्हा आपण उतारा करू तर त्यावेळेस ते वाहन जागेवर चालू ठेवायचं आहे आणि मग तो नारळाचा 7 वेळा उतारा करायचा आहे। आणि 7 वेळा उतारा झाल्यानंतर नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून ते स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावायचा आहे। तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गा सूक्त 11 वेळा म्हणून त्या पिवळ्या कापडात ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत आरेने अडकून ठेवायचे आहेत आणि आपल्या वाहनाला केसरी बांधायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे। तसेच घर, दुकान, ऑफिस, कारखाना या ठिकाणी आपल्याला असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा मग कोहा बांधायचा आहे। कोहा कसा बांधावा, का बांधावा याचा पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे, तेव्हा चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओही नक्की पहा, जी तुम्हाला नक्कीच मदत होईल। तसेच कुठल्याही अमावस्येला असोला नारळ, कोहा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर पुढील सेवा करायची आहे, जी मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर या वस्तू उपलब्ध झाल्या नाहीत तर फक्त ही स्तोत्र मंत्र सेवा आपल्या घरातच करायची आहे। मला या वस्तू उपलब्ध झाल्या, नारळ, कोहा किंवा गोरक्ष चिंच, त्यावर या पुढील सेवा करायच्या आहेत। आणि जर नाही उपलब्ध झाल्या तर फक्त घरातच सेवा स्तोत्र बोलायचे आहेत। तर ते स्तोत्र कोणते आहेत तर ते मी तुम्हाला सांगते। पहिला आहे स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे। त्यानंतर श्री दत्त बीज मंत्र 1 माळ जप करायचा आहे। अब्री मंत्र 1 माळ जप करायचा आहे। उन्नाथ मंत्र 11 वेळा बोलायचा आहे। कालभैरवाष्टक 11 वेळा बोलायचा आहे। वल्गा सूक्त 11 वेळा बोलायचा आहे। ही सेवा करायची आहे। सर्व स्तोत्र मंत्र स्वामी समर्थ यांच्या नित्य सेवा पुस्तकात तुम्हाला सहज उपलब्ध होतील, तिथून ते हे मंत्र बोलायचे आहेत। नंतर वृक्ष चिंच, आसोला नारळ किंवा कोहा लाल कपड्यात संरक्षण यंत्रासहित बांधावायचा आहे। तसेच आसोला नारळ किंवा कोहा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो, त्यातून पाणी गळते व कोहा काढून घराबाहेर कचरा कुंडीत टाकून द्यावायचा आहे।
पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आणून लावायचा आहे. हा उपाय नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच करावायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोहळा हा लाल कापडातच बांधवायचा आहे. नंतर हिरण्यदान म्हणजेच पितर सेवा करायची आहे. ती कशी करायची आहे? अमावस्येच्या दिवशी जोड पावशर पेढे 11 रुपये दक्षिणा 3 वस्तू ब्राह्मणास दान द्यावायच्या आहेत. आणि जर ब्राह्मणाने सदाच म्हणून पेढा परत दिला तर तो खायचा नाहीये, लक्षात ठेवायचा आहे. चौथ्या अमावस्येला हे दान करायचं आहे. तो हे दान देण्या अगोदर देणाऱ्या व्यक्तीने काही खाऊ नये, जेवू नये. ही पितर सेवा आहे. दान करण्याच्या आधी आपण काहीच खायचं नाहीये, उपाशी राहायचं आहे. 12 अमावस्या हे दान द्यावायचं आहे आणि स्वतः काही न खाता पिता त्या अमावस्या कालावधीतच सर्वप्रथम हे दान द्यावायचं आहे, मगच खायचं प्यायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नंतर घरात शांती, समाधान, प्रसन्नता राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. पहा, नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचं आहे. ती देवाकडे करावायची आहे. रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे आहेत. कापूर जळत असताना स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलवून घ्यायचा आहे. ती जर नारळ असेल त्या नारळाचा प्रसाद घरातच खावायचा आहे. समजा ते नारळ खराब निघाले त्याचं विसर्जन करायचं आहे. प्रकारे आपल्याला घरात श्री समाधान, प्रसन्नता राहण्यासाठी ही सेवा करायची आहे. अमावस्येला परान्न घेऊ नये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्या अशा अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या सेवा करायच्या आहे. ही माहिती होती. ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा, इतरांनाही त्याची माहिती मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर ऑल साठी क्लिक करा, म्हणजेच पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला. धन्यवाद. गुरुदेव दत्त.